भागवताचा जो 11वा स्कंध आहे, व्यासांचं भागवत, की ज्या एका स्कंधावर नाथांनी आपलं नाथ भागवत लिहिलं. व्यासांचं संस्कृतमधलं भागवत 12 स्कंध आणि 18,000 श्लोक एवढा व्याप आहे. पण नाथांचं फक्त त्याने 11वा स्कंध घेतला आणि त्याच्यावर 19,000 ओव्या लिहिल्या. म्हणजे भागवतापेक्षा नाथ भागवत मोठा आहे. पण सगळे संत वगैरे सांगतात, गोंदवलेकर महाराज तर नेहमी म्हणायचे, तुम्हाला भक्तीबद्दल किंवा जीवनाबद्दल कोणतीही शंका असेल, मार्गदर्शन हवं असेल तर भागवतात तुम्ही पहा. आणि मराठीतलं भागवत, सार्थ भागवत हे तर या कामतानीच केलेलं आहे. आणि तिथे मला वाटतं ते आहे, नाथांच्या डोक्यावर तो सर्प आहे आणि तो फार सुंदर योग आहे. जो गवळी त्यांना दूध आणून द्यायचा, त्याला गुरूंनी सांगितलं होतं की शेजारच्या डोंगरावर जाऊन तू तपश्चर्या कर आणि स्वतः गुरु बन. हे इतकं ध्यान त्यांचं सुंदर लागायचं. हरपले मन झाले उन्मन म्हणतात ना, तशा अवस्थेत तो एक नाग आला आणि नाग कदाचित अनेकदा त्यांच्या डोक्यावर सावली, ऊन लागू नये म्हणून सावली धरायचा. हे फार भाग्याचं लक्षण आहे. आणि त्यामुळे काय की त्याने नमस्कार केला, ही बातमी सांगितली. मग गुरुनी त्यांना बोलवलं आणि म्हणाले की आता तुझं शिक्षणही पूर्ण झालं आहे, तुझी साधनाही पूर्ण झालेली आहे, तेव्हा तू आता घरी जाऊन हे कर, संसार कर, गृहस्थाश्रम. त्यामुळे काय आहे की ज्याला एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान, हे जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ म्हणून. तर त्याने 11व्या अध्यायाबद्दल, 11व्या स्कंधाबद्दल काय, एकनाथाने, जनार्दनांच्या एकनाथाने 11व्या स्कंधावर एकाकार टीका केली. एकाकार म्हणजे एकावर एक 11 आणि अशी एकाकार म्हणजे एकरूप होऊन. तर त्याच्यात ते कथानक आहे की दत्तात्रेय एकदा असे जात असताना समोरून यदुराजा येतो. आणि यदुराजा हा तसा लोकप्रिय आहे, प्रजावत्सल आहे, लोकांना तो आवडतो, लक्षात ठेवा. परंतु आत कुठेतरी बेचैन आहे, अस्वस्थ आहे, अतृप्त आहे. आणि त्यामुळे समोरून जे दत्तात्रेय येत आहेत त्यांच्याकडे अक्षरशः काहीही नाही आहे, वस्त्रही नसेल अंगावर, झोळी वगैरेचा तर काही प्रश्नच नाही, पण आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. मग त्यांच्यातून आनंद बाहेर पडतोय, कारंजं जसं उसळतं तसा आनंद बाहेर पडतोय. हे बघितल्यानंतर यदुराजा त्यांना नमस्कार करतो आणि सांगतो, मी शरण आलोय तुम्हाला, मला तुमच्या आनंदाचं रहस्य सांगा. तर ते म्हणतात, आनंदाचं रहस्य सोपं आहे रे, मी अनेक गुरु केलेले आहेत. हे स्वतः दत्तगुरू सांगतात, मी अनेक गुरु केलेले आहेत. आणि त्या गुरूंच्या गोष्टी सांगता सांगता प्रत्येक गुरुकडून मी काय शिकलो, प्रत्येकाचा अर्थ त्याला निरनिराळा असतो. पण हे गुरु जे आहेत त्या गुरूंचं आपण फक्त नावं बघूया आणि काही गुरूंबद्दल आपण बघूया. निदान 5 महत्त्वाचे जे गुरु आहेत आपल्या दृष्टीने, तर त्याचा आपण विचार जरूर करूया. 8 लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो. 8 गुरु कोण? पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. नंतर सागर, सागर सांगितलेला आहे, सूर्य आणि चंद्र. सूर्य चंद्र दिसतात आकाशात, सागर हा निसर्गाचा भाग आहे. म्हणजे निसर्ग हाच मी गुरु केला आणि निसर्गाचे 8 पैलू, पंचमहाभूत, सूर्य, चंद्र आणि सागर, प्रत्येकाकडून मी काहीतरी घेतले. हे 8 गुरु झाले. त्याच्यानंतर 5 गुरु आहेत ना, हे आपण बघणार आहोत, कारण फारच सुंदर आहेत. हे नकारात्मक गुरु आहेत, म्हणजे असं बनू नका असं यांच्या वर्तनावरून मी शिकलो. हे 5 गुरु कुठले? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. हे आपले विषय आहेत ना. ज्ञानेंद्रिय कुठली? शब्दाचं कान, स्पर्शाचं त्वचा, रूपाचं डोळे, गंधाचं नाक, स्पर्श, रूप, रस, रसाची रसना म्हणजे जीभ. प्रत्येकाचे इंद्रिय आहे, त्या प्रत्येक इंद्रियाचा विषय आहे. ते विषय असलेले निरनिराळे पदार्थ किंवा आपण उपभोग घेतो त्या सगळ्यांचा, त्याच्यासाठी त्याने एक एक गुरु केलेला आहे. आणि तो गुरु, मगाशी तुम्हाला माकडाचं आणि पोपडाचं उदाहरण सांगितलं, हे 5ही जण तसे आहेत, म्हणून मी जास्त उदाहरणं त्यावेळेला वाढवली नाहीत. हे 5 गुरु आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर कीटकानं गुरु केलेले 3 कीटक गुरु आहेत. एक आहे ऊर्ण नाभी, म्हणजे असा कोळी, त्याच्यासारखं व्हायला शिकलं पाहिजे. अलीकडच्या काळात स्वामी रामसुखदास म्हणून अत्यंत गीतेवरचा अधिकार असावा तर रामसुखदासांसारखा, आणि खूप वर्ष जगले, 90च्या पुढे जगले. हे बिर्ला वगैरे मंडळी त्यांच्या पायाशी बसायचे. पण त्या माणसाचं एक लक्षात ठेवण्यासारखं आहे, त्याचा एकही फोटो नाही आहे. तुम्हाला कधीतरी 5:30ला आस्था चॅनलवर स्वामी रामसुखदासांचं प्रवचन ऑडिओ असतं, एकही फोटो त्यांनी काढू दिला नाही. आणि नंतर सगळं सांगण्यासारखं खूप आहे. हा ऊर्ण नाभी त्यांचा आदर्श होता.
नाभी, उग्र नाभी म्हणजे कोळी. कोळी आपलं जाळं विणण्यासाठी बाहेरून पदार्थ आणत नाही. स्पायडरमॅनसुद्धा इथून काहीतरी त्याचं सुटतं ना सगळं, आतून येतं. तो बाहेरच्या विटा सिमेंट वगैरे त्याला काही लागत नाही. याच्या नाभीतून स्राव येतो, सिक्रिशन, द्रव पदार्थ, आणि तो चिकट असतो आणि त्याच्यावर तो इझिली जातो, सरासरा जातो, हे करतो आणि जाळं विणतो. जाळं विणल्यानंतर त्या जाळ्यात जे कीटक अडकतात ते कीटक खाऊन तो आयुष्यभर आपली उपजीविका करतो. तुम्ही कधी आता इतके महिने ते लावून बसतात. अंड आहे, अंड फुटलं, अंड्यातून अळी बाहेर आली, अळी गेली, अंडीचा कोश झाला, कोशातून मग बाहेर ॲडल्ट फुलपाखरू किंवा ॲडल्ट मॉस्किटो. इतकं सगळं ते डिस्कवरी चॅनल, ॲनिमल प्लॅनेट आपण बघतो ना, महिने बघत असतात. त्यांची तपश्चर्याच आहे, गुरुच आहेत ते, सप्तर्षी म्हणायला हरकत नाही त्यांना. पण त्यांना सुद्धा अजूनपर्यंत स्वतःच्या जाळ्यात अडकलेला कोळी दिसलेला नाही आहे, कधीही नाही. इतक्या इझिली तो आपल्या जाळ्यावरून जातो. आपण जे नेटवर्क म्हणतो ना त्याच्यात आपण अडकतो. या नेटवर्कमध्ये तर आपण इंटरनेटमध्ये अडकलेलोच आहोत. पण आपण इंडस्ट्रीयल नेटवर्क, माझी ही ब्रांच ती ब्रांच जितकं वाढवतो ना तितके आपण गुंतत जातो, अडकत जातो आणि नंतर म्हणतो श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाही आहे. कुणी ही परिस्थिती निर्माण केलेली आहे? तू निर्माण केलेली आहे. म्हणून ऊर्ण नाभी म्हणजे नाभीतून तो ऊर्ण म्हणजे तंतू काढतो, त्याच्यावर राहतो. जन्मभर निरनिराळे कीटक पकडून आपलं जीवन व्यापिका आपण म्हणजे उपजीविका वगैरे करतो. आणि नंतर ज्यावेळेला त्याला आतून कळतं, असं अनेक कीटकांना, अनेक प्राण्यांना, पक्ष्यांना आणि आपल्यातल्या सुद्धा साधू पुरुषांना कळतं, ते आपल्या महासमाधीची किंवा मृत्यूची तारीख आधी सांगतात. महिने आधी सांगितलेली आहे. रामदासांनी 10 महिने आधी आपली तिथी सांगितलेली आहे. चैत्र वद्य नवमीला बाहेर येतात साफळच्या देवळातून आणि सांगतात माघ वद्य नवमी जाणे आहे परंधामी, केला निश्चय अंतर्यामी ऐसा असे. म्हणजे चैत्र वद्य नवमीला सांगतात माघ वद्य नवमीला मी जाणार आहे आणि त्याप्रमाणे देह ठेवतात 10 महिने आधी. हे विशेष आहे. प्रत्येकजण सांगतो आपल्याला 2 दिवसांनी सोमवारी मी असेन कुठे, महाराज म्हणायचे. दत्त जयंतीपासून ते निर्वाणीची भाषा बोलायला लागले. पण महाराज सोमवारी मी असेन कुठे? सोमवारच्या सूर्योदयाच्या वेळेला महाराजांनी महासमाधी घेतलेली आहे गोंदवलेकर महाराजांनी. तो दिवस आता जवळ आहे, 29 तारीख. पण विचार करूया आपण की या कीटकांना सुद्धा कळतं आणि मग तो सगळं जाळं खातो. जे जाळं विणलेलं आहे, ज्या जाळ्यावर त्यांनी सगळा जीवन व्यापार व्यवहार केलेले आहेत, ते जाळं तो गिळतो, मातीत पडतो आणि आठवड्यात माती होऊन जातो. पुन्हा 15 दिवसांनी तुम्ही गेलात तर इथे कोळी होता, काही खूण राहणार नाही आहे. हे दत्तात्रेय म्हणतात हे मी त्या कोळ्याकडून शिकलो. आपण काय मागे सगळं लिहून ठेवतो, व्हील तयार करतो, त्याच्यावरून नवीन भांडणं निर्माण होतात. हे सगळं आपण मेलो तरी आपण मरत नाही अशी परिस्थिती होती. आपण म्हणतात ना मेले तरी सुटत नाही, मानगुटीवर बसतात, छातीवर बसतात, स्वप्नात येतात, भास होतो वगैरे वगैरे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की दत्तात्रेयांसारखं जीवन जगणं हे म्हणलं तर सोपं आहे. मनाच्या आणि बुद्धीच्या पातळीवर जगायला पाहिजे, एवढं मात्र खरं. देहाच्या पातळीवर कोणीच जगू शकणार नाही आहे, जिवंतच राहू शकणार नाही आहे. तर यदुराजा गेला आणि त्यांनी हे सांगितले कीटक कुठले, मधमाशी आहे, पेश कीट ज्याचं उदाहरण मी काल तुम्हाला सांगितलं. ती गांधील माशी, ती म्हणजे कुंभारीण, त्याला पकडते, नांगी मारते, त्याला लोकली आपण म्हणतो ना सॅनिटाईज म्हणजे हे कर ॲनास्थेटाईज करते, म्हणजे तो बधीर होतो. पण तिच्याकडे बघत असतो, ती त्याला आतल्या घरट्यात आणून ठेवते आणि घरट्याचं दार बंद करते की मी शांतपणे त्याला खाईन. आणि त्याच्यावरचा तो इफेक्ट असतो तो जातो. आणि ती त्या जागेपासून त्या तिच्या बांधलेल्या घरट्यापर्यंत किती वेळ लागत असेल, काही मिनटं लागत असतील. तेवढं मिनिट तो तिच्याकडे बघत असतो कीटक, की ज्याला ती खाणार असते शांतपणे. तर ते ध्यान केल्यानंतर तिचे गुण येतात त्याच्यात. आपण ध्यान करतो पण आपण ध्यान करू जाता मन हरपले, सगुण झाले गुणातीत, हा अनुभव आला पाहिजे. पण ठीक आहे ना, तो त्याच्याकडे बघतो, तिची शक्ती त्याच्यात येते आणि नंतर तिच्या शक्तीला तिला अशी एक सोंड असते बारकी, ड्रिलिंग मशीनसारखी ते करते आणि तो ते करून त्या सुटतो. त्या घरातून ते दार त्याला छिद्र पडतो आणि तो सुटतो. ही परत येते, त्यावेळेला ते घर रिकाम असतं.
ह्याला पेशकीट म्हणलेलं आहे. दत्तात्रेय हे सगळं होईतोपर्यंत थांबलेले आहेत. अरे तिने आणलेली आहे आणि तो हालचाल करत नाही आहे, पण तो जिवंत आहे, त्याच्याकडे बघतोय, तिने त्याला ठेवलेलं आहे, दार बंद केलेलं आहे. ती दुसरी 3-4-5 घरं बांधलेली आहेत, तिथे तो किडा आणायला ती जाते. हा सुटलेला आहे. मग ध्यान केल्यानंतर ज्याच्यावर तुम्ही ध्यान करता त्या ध्यानातले काहीतरी गुण तुमच्यात आले पाहिजेत. स्थूल देहात नाही तरी सूक्ष्म देहात आले पाहिजेत. आणि सूक्ष्म देह म्हणजे आपल्या मनाची जी रचना आहे, मनाच्या रचनेत बदल झाला पाहिजे. उपासनेतून देह काय बदलणार आहे? जिममध्ये जाऊन देह जरा वाढेल वगैरे, उपासनेतून काय तेज वाढेल देहाचं, पण बदल होणार आहे तो मनबुद्धीत. बुद्धीत विशेषतः बदल होणार आहे. हे 4-5 बदल लक्षात ठेवा. पैशाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन उपासना केल्यानंतर बदलला पाहिजे. पैसा आवश्यक आहे, पैसा महत्त्वाचा आहे, पण पैसा म्हणजे सर्वस्व नाही. पैसा म्हणजे दत्तात्रेय गुरु नाही, परात्पर गुरु पैसा नाही आहे. हा पहिला बदल आपल्यात झाला पाहिजे. नंतर हे संबंध आपले, अरे हे देहाचे संबंध आहेत आणि ते देहाचे असल्यामुळे देह संपतोय, तसे हे संबंध संपत चाललेले आहेत. अरे आज माझा मुलगा आहे, उद्या तो जाईल, नंतर शिकेल, नंतर परदेशात जाईल, जमेल तसा येईल. विचार करा, अशा वेळेला माझ्या मृत्यूच्या वेळेला मला अग्नी द्यायला तो येईल की नाही, काय चिंता आहे ना. लक्षात ठेवा. म्हणून म्हणतो की आपण नेहमी भविष्याबद्दल करत असतो. आणि अवधूतमधला सांगितलं ना, अखंड वर्तमान म्हणजे दत्तात्रेय आहेत. दत्तात्रेयांना भूतकाळी नाही आणि भविष्यकाळी नाही, हे दोन्ही काळ त्यांनी धूत, सतत धूत असतात, धुवत असतात, आणि म्हणून त्यांना अवधूत म्हणतात. अखंड वर्तमानात राहायला शिकलं पाहिजे. एवढीच उपासना शेवटी आपण बघणार आहोत. म्हणजे 3 कीटक लक्षात, ऊर्णनाभी, पेशकीट आणि मधमाशी. काल आपण बघितलं, मधमाशीला नमस्कार केला. तुझ्यासारखा अत्यंत उद्योगी आणि इतका सुंदर मध तू तयार करतेस, पण त्याचा संचय तू इतका करतेस की तो तुझ्या मृत्यूला कारण होतो. मधु हरता म्हणजे मध हरण करणारा, मध त्या पोळ्यातून काढणारा येतो आणि पहिल्यांदा आगीनं तुला जाळून टाकतो. म्हणजे पहिल्यांदा तू जेवढं काम करत होतेस म्हणून मी तुला नमस्कार केला. पॉझिटिव्ह गुरु आहेस, सकारात्मक गुरु आहेस माझा. पण केवढा संचय की ज्यामुळे तू मृत्यूला कारण झालास, आणि मग काय, त्यावेळेला तो माझा नकारात्मक गुरु ठरला. आणि असं म्हणतात की मध हे मधमाशीचं अन्न नाही आहे, तरी केवढा संचय. आपण सुद्धा म्हणतो त्याने पैसा खाऊन हा श्रीमंत झालेला आहे. पैसा खाता येतो का? पैशाची कोशिंबीर करता येते, पैशाचं सॅलड करता येतं, पैशाची काय रोटी काय, पैसा खातो म्हणजे काय करतो, हे जो स्वभाव आहे ना तो बदलला पाहिजे. मग आपल्याला लक्षात येईल. मग कितीतरी निवृत्त लोक आता काम करतात की काम न करता आम्हाला एवढी पेन्शन मिळते. राष्ट्र आता 1 कोटीपेक्षा 100 कोटीपेक्षा जास्त तुम्ही लस दिलेले, केवढा खर्च आहे हो हा. कसा सरकार, विचार करूया. सरकारची चिंता करेल, पण मला जर पेन्शन बसल्या जागी मिळते तर मी काहीतरी करेन. हे प्रवचन वगैरे हा त्याचा एक भाग आहे. हे प्रायश्चित्त आहे एका अर्थाने, की बाबा मला तू दिलेला आहेस बसून, त्यातलं काहीतरी मी समाजाला परत देईन. विचार केला पाहिजे प्रत्येकाने. प्रत्येकाच्यात काहीतरी कला आहे. निदान माझ्या अंगात अजून शक्ती आहे. तुमची आजी आजारी आहे ना, मी रात्री तिच्याबरोबर थांबलं तर चालेल का हॉस्पिटलमध्ये? काही हरकत नाही. मग दिवसभर मी थांबू का? बरं मी डबा नेऊ का? हे सुद्धा करत नाही आपण एरवी वाटेल तर गप्पाच्या कट्ट्यावर बसून, कट्टा संस्कृती हा नावाचा एक नवीन भयानक प्रकार आलेला आहे. चांगला आहे तो, स्ट्रेस बस्टर वगैरे म्हणायचं, पण आल्यानंतर तेवढे स्ट्रेस्ड असतात. आज तो गण्या मला ते का बोलला. हे कट्ट्यावरून येताना स्ट्रेस फ्री व्हायला पाहिजे. तुम्ही बरेच जण जास्त स्ट्रेस ठेवून परत आलेले आहेत, कारण तिथे जे वाद, त्या चर्चा चालतात, मतभेद जे होतात ते घेऊन घरी आल्यानंतर काय होणार आहे सांगा बरं. मुक्त गप्पा, आपण म्हणतो खुल्या गप्पा, शुद्ध गप्पा आपल्या जीवनातून हद्दपार झालेल्या आहेत. खरंच सांगतो, ते केलं पाहिजे. 2 पक्षानं गुरु केलेलं आहे. एक कुरर म्हणजे घार जी उडते, ते फार सुंदर आहे. त्याग आपण पहिल्या दिवशी बघितलं ना, गीता एका शब्दात सांगायची असेल तर गीता म्हणजे त्याग. आपण त्यागावर किती बघितले, त्यागाचे निरनिराळे पैलू बघितले. ही जी घार आहे तिला एक मांसखंड सापडतो. ती झेप घेते खाली, चोचीत घेते, तिच्या चोचीत तो मांसखंड आहे. बघितल्यानंतर बाकीच्या घारी तिच्यावर हल्ला करतात. ती विचार करते, आत्तापर्यंत मी किती आरामात उडत होते, बदल काय झालाय, फक्त माझ्या चोचीत मांसखंड आलाय. ती चोचीतून सोडते, सगळ्या घारी त्याच्या मागे जातात. ही पुन्हा आनंदात फिरायला लागते. दत्तात्रेय त्याला नमस्कार करत असतात. हे तिला सगळं बघत असतात की ती आनंदात उडते. त्याला किती सुंदर उडते. कावळ्याची फडफड असते, घारीची फडफड नसते. ती फक्त उंच जायची असेल तर थोडेसे पंख हलवते आणि नंतर फक्त रडर म्हणतात तसे आपलं मागचं शेपूट वगैरे हलवून ती आपली दिशा बदलते. म्हणून काईट म्हणतात तिला, पतंग.
इतकी अलगद उडत असते ते. पण ज्यावेळेला तिने मांसखंड घेतला आणि तो सोडला, परत ती शांत झाली. हे दत्तात्रेयांनी बघितलं. संचय अतिसंचय वाईट. तिकडे तर तो मधुसंचय असतो की मधाचा, पण मधुसंचय किती कटू घटना त्यांच्या जीवनात घडवतो, मृत्यू. विचार करूया आपण या गोष्टीचा. पुढे सांगितलेले दुसरा पक्ष आहे कपोता. कपोता म्हणजे कबूतर. कबुतरांची जोडी आणि त्यांना 2 मुलं झालेली आहेत. दत्तात्रेयांना सगळ्याचं कौतुक आहे हो. कौतुक, जिज्ञासा, कुतूहल, विस्मय, आश्चर्य वाटल्याशिवाय तुम्ही विद्यार्थी होऊ शकणार नाही. मला सगळंच माहीत आहे, मला कुणाला काही विचारण्याची आवश्यकता नाही. तो विद्यार्थी कसला आणि हा शिक्षक असला तरी त्याला विद्यार्थी मिळणार नाही आहे, कारण सगळंच नाही आहे, तो काहीच शेअर करत नाही. विचार करूया, मला काहीच माहीत नाही आहे असं जो म्हणून सुरुवात करतो तो चांगला विद्यार्थी बनतो. तर ते बघतात, कपोता म्हणजे कबूतर आणि कपोती म्हणजे कबुतरी. दोघं पिल्लं आहेत. पिल्लांना एकटं सोडून ते जात नाहीत. एकदा काय करतो, कपोता जातो आणि नवीन ते किडे आलेले आहेत, किड्यांचा सीझन असतो आणि ते किडे पिल्लांना भरवण्यासाठी पिल्लं चोची करू नये, तो आपल्या चोचीतून किडे आणतो, ह्याला त्याला थोडे देतो. कपोता आला की कपोती जाते, बरोबर. त्याच्यानंतर एक पक्षी पकडणारा जाळं पसरून बसलेला आहे की कधीतरी आतली पिल्लं आहेत ना, ती कुतूहलाने जरी बाहेर आली तरी त्यांचे पाय जाळ्यात, कारण त्यांना अजून पंख आलेले नाही आहेत, ते उडू शकत नाही आहेत. नाही तर त्यांनी स्वतःचं अन्न स्वतःच मिळवलं असतं की आईवडिलांवर अवलंबून आहे. निदान 2 पिल्लं आपल्याला मिळतील म्हणून त्यांनी जाळं पसरून ठेवलेलं आहे. एकदा कपोता जातो त्यावेळेला कपोती असते, कपोती जाते त्यावेळेला कपोता असतो. नंतर बाकीचे ज्या वेळेला तिथे यायला लागतात पक्षी, त्यावेळेला हे दोघंजण म्हणतात, जवळ तर आहे ती जागा, आपण दोघंजण जाऊन जास्तीत जास्त किडे घेऊन येऊया. आपले आईवडील दोघं कसे गेले हे बघायला ती पिल्लं बाहेर येतात, खुरडत खुरडत जाळ्यात अडकतात. जशी सोडवायला जातात तशी ते आणखीन अडकतात. पहिल्यांदा आई येते कपोती आणि आपल्या पिल्लांना बघून ती चोचीतले किडे फेकते, ते जाळं कुरतडायला लागते त्यांना सोडवण्यासाठी. आणि नंतर म्हणते की जर मला जाळं सोडवता येत नाहीत, माझ्या डोळ्यादेखत जर माझी मुलं मरतायत तर मी कशाला जगू. ती जाळ्यात उडी घेते, ती अडकते. कपोता येतो कबूतर, तो त्यांना सोडवायचा प्रयत्न करतो आणि नंतर म्हणतो मी कसला गृहस्वामी, हेड ऑफ द फॅमिली, मला वाचवता येत नाही. तोही त्या जाळ्यात उडी टाकतो आणि अडकवून घेतो स्वतःला. तो पक्षी पकडणारा असतो आनंद, 2 पिल्लं मिळतील तर त्याला 4 पक्षी मिळालेले. दत्तात्रेय नमस्कार करतात आणि तुमच्यासारखं कधी व्हायचं नाही, पंख दिलेले आहेत, लक्षात ठेवा, वात्सल्याची भावना दिलेली आहे, पण ग्रीड, दोघंजण जाऊन आणूया, कारण बाकीचे पक्षी यायला लागलेत, किडे संपतील. दोघंजण आणायला जातात. म्हणून त्यांनी सांगितलेलं योगारूढ व्हायची आपल्याला क्षमता आहे. आपण प्रत्येकजण योगावर आरूढ होऊ शकतो, पण आपण योगच्युत झालेलो आहोत. एकच असा आहे अच्युत, की पहिल्यांदा अर्जुन त्याला अच्युत म्हणतो, शेवटच्या श्लोकात अच्युत म्हणतो, कारण संपूर्ण गीतेत कृष्णाची पातळी कधी खाली आलेलीच नाही. सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत, हे अच्युता, हे कृष्णा, 2 सैन्यांच्या मध्ये माझा रथ नेऊन. स्थितोस, आता नष्टो मोहा आपण म्हणतो ना, स्थित स्मृती मला परत आलेली आहे, स्मृती लब्धा त्वत् प्रसादान्मयाच्युत, हे म्हणून अर्जुन गप्प बसलेला आहे. स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनम, तो शेवटी सुद्धा तो अच्युत म्हणतो. आपण त्या अवस्थेत राहू शकतो, योगारूढ म्हणतात. म्हणून योगारूढ होण्याची क्षमता असताना हे योगच्युत झाले. चांगलं समजा मुलांना त्यांना सोडवता आलं नाही, परत त्यांना मुलं झाली असती ना, एवढा जीव कशाला त्या मुलांसाठी द्यायचा, आत्महत्या केली त्या भागाने. हा काय अमर प्रेम सारखा आदर्श आहे का, सांगा बरं. नक्कीच नाही आहे. नमस्कार केलेला की तुमच्यासारखं व्हायचं नाही. म्हणून तो एक पक्षी आहे कपोता. 4 मानवातले 4 केलेले आहेत. एक बालक केलेला आहे, एक कुमारिका केलेली आहे, एक लोहार केलेला आहे, शरकार बाण करणारा, आणि एक तर पिंगला नावाची वेश्या केलेली आहे. आणि हे आहेत ना फार सुंदर आहे हो. बालकाचं त्यांनी वर्णन केलेलं किंवा कुमारिकेचं आपण बघूया. आपल्याला एकांत हवा असतो, एकांताचं रहस्य मी या कुमारिकेकडून शिकलो, म्हणून दत्तात्रेयांनी त्या कुमारिकेला नमस्कार केलेला आहे. त्या कुमारिकेला माहीत नाही ना आपल्याला दत्तात्रेय बघतायत, आपल्याला नमस्कार करतायत. काय आहे, ती आता लग्नाची झालेली आहे, तिला बघायला लोक येणार आहेत. म्हणून तिचे आई वडील काय, आई म्हणते मी जाऊन बाजारात काही फुलं वगैरे काय बघते, ते म्हणतात मी भाजी वगैरे काहीतरी बघायला जातो. संध्याकाळपर्यंत पाहुणे पोचणार आहेत, आपण आरामात जाऊन येऊया.
इकडे हिला सांगितलेलं असतं तुला जेवढं तुझा साहज शृंगार करता येईल तेवढं कर, फिनिशिंग टचेस मी देईन, आल्यानंतर मग मी शेवटी काहीतरी तुला करता येईल तेवढं कर, आयत्या वेळेला घाई नको. म्हणून ती सगळं करते. आणि संध्याकाळी येणारे पाहुणे दुपारीच येतात की हो. दुपारी आल्यानंतर घरात आईवडील नाही आहेत, त्यावेळी त्यांना ती गूळ पाणी वगैरे देते, बसा म्हणून सांगते आणि विचार करते. विचार केल्यानंतर काय की कांडायला पाहिजेत ना तांदूळ वगैरे, आल्यावरती केव्हा करणार आहे म्हणून ती मदत करायला म्हणून कांडायला लागते. कांडताना तिने इकडे बांगड्या घातलेल्या आहेत 6, इकडे 6 बांगड्या घातलेल्या आहेत आणि त्या शंखांच्या छोटे छोटे शंख असतात ना, आणि त्यामुळे खुळ्ळुम खुळ्ळुम असा आवाज होतोय. लक्षात ठेवा, एकांताचं महत्त्व दत्तात्रेय शिकतायत. ती म्हणते की बांगड्यांचा आवाज करणारी मुलगी चांगल्या चालीची नाही, इतरांचं लक्ष वेधते, माहीत आहे की नाही. आणि म्हणून ती एक बांगडी काढून ठेवते, काकण, एक काकण इकडचं काढ, परत आवाज येतोच. असं करत करत ती 5 काकणं प्रत्येक हातातली काढते, एक एक काकण उरतं. आता करताना आवाज येत नाही, हे एकांत आहे. जोपर्यंत भांड्याला भांडं लागतं, 2 भांडी ठेवता कशाला एकमेकात, भांडी ठेवायला दुसरी जागाच नाही हो. पण तुम्हाला दुसरीकडे जाता येतं ना, अगदी घर सोडून जाता येतं. म्हणून चेंज द प्लेस, चेंज द पर्सन, चेंज द ॲक्टिव्हिटी, चेंज द टॉपिक. शांत, हा शांतीचा मंत्र आहे. कशाला भांडता, कशाला आर्ग्यू करता, कशाला वाद घालता, काय मिळणार आहे त्यातून. प्रश्न पहिला विचारा किंवा पहिलं वाक्य, दुसरं वाक्य, तिसरं वाक्य जर वरच्या आवाजात येतो हां तिथून दूर व्हा. कारण तिसरं वाक्य म्हणजे वाद सुरू झाला. पहिल्या 2 वाक्याला संवाद होता. टॉवेल कुठे ठेवला आहेस, कपाटात ठेवला आहे, हा संवाद आहे. इतकी वर्ष लग्नाला झाली तरी मीच टॉवेल द्यायला पाहिजे का, बापरे, हे सुरू झालं. हे तिसरं वाक्य आहे. तिसऱ्या वाक्याला आपण थांबूया. नवीन वर्षात स्वतःची शक्ती वापरूया, वाचवूया की शरीराची, बुद्धीची, बोलण्याची नक्की वाचूया. आणि 25वा गुरु तेव्हा बालक, कुमारिका. हां, तर त्या कुमारिकेला एकांतासाठी गुरु केले, पिंगला वेश्येला वैराग्यासाठी गुरु केलेलं आहे. आणि त्या शरकाराला त्यांनी गुरु केलं. शरकार म्हणजे लोहार. दत्तात्रेयांना कुतूहल सगळ्या गोष्टींबद्दल आहे. लक्षात ठेवा मुद्दाम. 3 दिवस आपण दत्तात्रेयांचं असं एक चित्र उभं केलेलं आहे. त्यांना बाल सुलभ कुतूहल, क्युरिओसिटी लाईक अ चाइल्ड, चाइल्ड लाईक क्युरिओसिटी त्यांना आहे. मिरवणुकीचा आवाज ऐकतात. ते अगदी नगराच्या किंवा रस्त्याच्या सीमेवर आलेले आहेत, पण अजून अरण्यातच आहेत. झांजा वाजतायत, शिंग वगैरे वाजतायत, ढोल ताशे वाजतायत, जय जयकार केला जातोय, हत्तीच्या किंवा त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज ऐकू येतोय. हे सगळं त्यांना अनुभवाने माहीत आहे. आणि ज्या वेळेला ते रस्त्यावर पोचतात त्यावेळेला मिरवणूक निघून गेलेली आहे, धूळ फक्त दिसते, फुलं पडलेली आहेत, उधळलेले पैसे, देवी असेल किंवा राजा असेल, कुणाला विचारावं, कुणीच नाही रस्त्यावर, सगळे मिरवणुकी मागे गेलेले आहेत. पण रस्त्याच्या पलीकडे छोटंसं दुकान आहे आणि तिथे एक लोहार बाणाला धार काढत राहिलेला आहे. शर म्हणजे बाण आणि शरकार म्हणजे बाण करणारा. तो त्याला धार लावतोय, त्या दगडावर असं घासून पुसून परत परत धार किती झाली आहे ते बघतोय. दत्तात्रेय त्याला हाक मारतात, त्याला लक्ष नाही आहे. आणि नंतर त्याला हलवतात, विचारतात की अरे इथून मिरवणूक गेली का. तो म्हणतो मिरवणूक बिलकुल गेली नाही. आता ते म्हणाले एवढी हालचाल झालेली आहे, एवढा आवाज झालेला आहे, एवढी फुलं टाकली गेलेली आहेत, एवढे पैसे, 1-2 पैसे तुझ्या समोर सुद्धा येऊन पडलेले आहेत, हत्ती घोडे गेलेले आहेत, सैनिक गेलेले आहेत, जय जयकार झालेला आहे, तुला काही कळलं नाही. तुम्हाला काही कळलं नाही. या बाणाला धार नीट करण्यात ह्याला कुशाग्र बुद्धी म्हणतात. अग्र पाहिजे, एकाग्र, कुशाग्र पाहिजे ना व्हायला. बाकी सगळं विसरलं पाहिजे. आपल्याला फक्त ध्यान म्हणलं ना की फक्त एकांत म्हणलं ना की फक्त प्रत्येक इंद्रियाचा एकांत आहे. तुम्ही संगीतकारांना विचारा, ॲरेंजर म्हणून त्यांच्यात एक असतो, म्युझिक कंपोजर असतो आणि तो सांगतो तबल्याचा आवाज इथपर्यंत येईल, इथे बासरीचा आवाज सुरू झाला पाहिजे, म्हणजे इथे हार्मोनियमचा. तो इतक्या सुंदर पद्धतीने अरेंज करतो. आणि दॅट अरेंजर इज ॲज इम्पॉर्टंट किंवा मोर इम्पॉर्टंट दॅट द म्युझिक कंपोजर. फार थोडे अरेंजर्स असतात. तर तसं हे सगळं अरेंज करणं आहे ना, ते फार महत्त्वाचं आहे. आणि दत्तात्रेयांना हे गुरूंकडून शिकलेलं आहे की तो काय, आता तबला जरा लाऊड झाला आहे का रे, थांबा, आता 25 वाद्य वाजत आहेत, पण तो एक वाद्य पेटी, चला आता पेटी विसरूया, चला आता बासरी वाजते तर ती विसरूया, असं करत करत तबल्यापर्यंत त्याला फक्त तबल्याचा आवाज ऐकू येतो. केवढी कला आहे ही, हे केवढं कॉन्सन्ट्रेशन आहे. आता चित्रकारालाच विचारलं, ह्या चित्रातला जो निळा रंग आहे ना तो जरा डार्क झालेला, बाकीचे सगळे रंग तो विसरतो. कॉन्सन्ट्रेट्स ऑन ओनली दॅट ब्लू कलर विच इज सपोज टू बी डार्क.
विचार करा, हे रंगांचं, गंधांचं, आता तुम्ही बघा ना, वास घेण्यावरून लाखो रुपये पगाराचं पॅकेज असलेली एक नोकरी आहे, माहीत आहे का? वाईन टेस्टिंग अँड टी टेस्टिंग, विशेषतः टी टेस्टिंग. त्याच्यात काही नाही, उकळलेला चहा असतो, ठरलेली क्वांटिटी, ठरलेलं टेम्परेचर, ठरलेला वेळ आणि तितकंच पाणी आणि चहाचा कप असे बेल्टवरून कपामागून कप येत असतात. त्याला साखर दूध काही नाही आहे, त्याला फ्लेवर आहे, एक गंध आहे आणि एक चव आहे. ते बघून तो म्हणतो हा सी ग्रेडचा, हा बी ग्रेडचा, हा परत बी ग्रेडचा. हे करून तो ठरवतो आणि त्याच्यावर अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय किंवा चहाचा हे टी टेस्टिंगवरून ग्रेड ठरते. ए ग्रेड चहा, बी ग्रेड चहा. आपण चहाची म्हणतो ना, हा पत्तीचा चहा आहे, हा पावडरचा चहा आहे, हा साधा चहा. बघा ना, हे केवळ गंधाचं त्यांनी इतकं डेव्हलप केलेलं आहे, विकसित केलेलं आहे केंद्र. म्हणून तुम्ही एकाग्रता म्हणजे फक्त डोळ्यांची किंवा कानांची, ध्यान म्हणजे फक्त डोळ्यांचं असं समजू नका. एक एक आवाज कमी करत, एक कीर्तनकार तर होते, खूप घुंगरू बांधायचं, एखादी लावणी जशी नृत्य करते तशी, आणि फिरायचे गोपाला गोपाला म्हणत, आणि शेवटी शेवटी फक्त एका घुंगराचा आवाज ऐकू यायचा. केवढी कला आहे होई. बाकीची सगळी घुंगरू सायलंट आणि 50 इकडे 50 तिकडे 100 घुंगरू असायचे. ही कला आहे. ते म्हणते ही एकाग्रता आहे. एकदम अशी जमलेली नाही, डोंबाऱ्याचा खेळ नाही आहे हा, किंवा एका नर्तकाला सुद्धा जमणार नाही, थुई थुई चुमचुम वाजत नाचेल. पण करत करत, कमी करत 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 फक्त एका घुंगरूचा आवाज, हे माणसाला जमतं हो. आपण आपल्या बुद्धीची शक्ती अनाठाई वापरतो, डाऊन द ड्रेन जाते, ती वाया जाते. आणि म्हणून सांगितलेलं. आणि 25वा गुरु देह. मी जिवंत आहे, मला बुद्धी आहे, म्हणून याच्यातले निरनिराळे गुण मी पाहू शकलो, आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर माझ्या गुरूंचं वर्णन करू शकलो. हा 25वा महत्त्वाचा आहे. नाथ इथे थांबत नाही. ते म्हणतात सगळं जग गुरूने व्यापलेलं आहे. आपण सुरुवात करूया गव्हापासून किंवा ज्वारीपासून किंवा तांदूळापासून. पहिल्यांदा गहू असतो, नंतर गहू स्वतःसाठी गहू झालेला नाही आहे, कुणाची तरी भूक भागवण्यासाठी झाला आहे. हे गव्हापासून शिकलं पाहिजे ना. माणूस सोडून जगातली प्रत्येक वस्तू इतरांच्या उपयोगासाठी असते, आणि शेवटच्या क्षणापर्यंत या ना त्या ह्याच्यात ती उपयोगी असतेच. विषय वाढेल म्हणून सांगत नाही, पण बघा ना, की मोडक्या बाकाचं आत्मवृत्त, फाटलेल्या छत्रीचं आत्मवृत्त, जखमी सैनिकाचं, हे चांगल्या सैनिकाचं आत्मवृत्त का लिहित नाही आपण, मला कळलेलं नाही. हे सगळे विषय आहेत. बंद पडलेल्या घड्याळाचं आत्मवृत्त, आणि त्या आत्मवृत्तात पहिला मी कसं झालो, नंतर मी कसा वापरला गेलो, आणि आता कसा मी नादुरुस्त होऊन पडलेलो आहे. पण माझी शेवटची इच्छा काय आहे, हा त्या निबंधाचा शेवटचा मोडलेला बाक म्हणतो. आता मी पडलेलो आहे या खोलीत, माझी इच्छा आहे आता स्काउट्सचा कॅम्प होईल, त्या कॅम्पमध्ये कॅम्प फायर असेल, त्यामध्ये मी जायला जावा. मुलांना मी बघितलंच नाही, म्हणजे बाकांना वाटतं मुलांना मी बघितलेलं नाही. शिक्षकांना किती वाटतं मला माहीत नाही. ह्या ऑनलाईनमध्ये किती वाटतं की मी मुलांना स्पर्श केलेला नाही, माझ्या मुलांच्या पाठीवर मी थाप नाही मारलेली. मी 100 नाही 200-300 शिक्षकांना प्रश्न विचारला, सगळ्यांनी प्रामाणिकपणे नाही उत्तर दिलेलं आहे, नकारात्मक. काही वाटत नाही. व्हॉट इज द डिफरन्स? म्हणजे चिल्ड्रन फॉर सच टीचर्स आर मुव्हिंग फर्निचर, मुव्हिंग पीसेस ऑफ. बाग हालत नाही, हे हालतात, पण दे आर बेंचेस ओनली. कसं शिक्षण पुढे जाणार आहे? म्हणून विचार करूया आपण की शेवटी तो म्हणतो, मी समजा कॅम्प फायर झाली, मी बघतोय नाचतायत गातायत, मला बरं वाटतंय, आणि माझी राख दुसऱ्या दिवशी मुलांनी जी परसबाग केलेली आहे शाळेत, त्या बागेत जर माझी राख घातली, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. हे प्रत्येक जगातली वस्तू सोडून माणसाला बुद्धी दिल्यामुळे थोडा स्वार्थ थोडा परमार्थ असं करता करता बराचसा स्वार्थ थोडा परमार्थ हे आपण करतो. आपली पर्सेंटेज बदलत असतं. पण विचार करा तुम्ही की इथे सांगितलंय, त्यांनी सांगितलं गहू, नंतर जातं गव्हाला हे करतं की नाही, पीठ होतं त्या गव्हाचं, आपण पीठ स्वच्छ करून घेतो. जातं स्वतःसाठी पीठ खात नाही, हे लक्षात ठेवा. ते तुम्हाला दळून देतं. म्हणजे ते पीठ चाळणी काय करते, कोंडा दगड काय असतील तर ते स्वतःकडे ठेवते, चांगलं पीठ खाली देते. चाळणी ते काम करते. नंतर तुम्ही थापता परातीत, कोणी भांडं खात नाही, परात खात नाही, तवा स्वतः तापतो, तुमची भाकरी भाजून देतो, तोही खात नाही. हे का नाही गुरु, तुम्ही यांच्याकडून काही शिकत नाही. स्वतः तापतो म्हणजे तपश्चर्या करतो तवा, कोणासाठी? इतरांसाठी. आण रे तुझी भाकरी भाजून देतो, मला काही नको आहे. हे गुरु त्यांनी सांगितलेले आहेत. सूप चांगला गुरु आहे, चाळणी म्हणलं तर चांगला आहे, म्हणलं तर वाईट आहे.
सूप चांगला का, दाणे ठेवते आणि फोलकटं टाकून देतं की नाही. म्हणजे दाणे ठेवतं ते चांगलं आणि फोलकटं ठेवाय, आणि चाळणी काय करते, दगड वगैरे ठेवते आणि चांगला आहे त्याचा त्याग करते. म्हणून हे दोघंजण उमेदवार आहेत मंत्र्याच्या पदासाठी. दोघांच्याही परीक्षा घेतल्या, दोन्ही चांगले. शेवटी तो प्रधानमंत्री म्हणतो माझ्या आईला सांगूया, आईच्या जीवनाच्या परीक्षेतली डिग्री फार वरची आहे. या दोघांना आई प्रश्न विचारते आणि नंतर एकाच्या हातात सूप देते, एकाच्या हातात चाळणी देते आणि सांगितलं जा, माझा निकाल कळलेला आहे. मग ज्याच्या हातात सूप असतं त्याला नोकरीला ठेवलं जातं, आणि चाळणी म्हणजे हा दगड गणंग जमवणार ना आपल्या भोवती, हा संग्रह कशाचा करणार. सूप दाणे ठेवणार आहे, तर हे कोंडा ठेवणार आहे. विचार करूया आपण. नाथांनी सांगितलेलं आहे एकही वस्तू अशी नाही आहे की जी गुरु नाही आहे. हा गुरुचा खरा उपदेश आहे, हा खरा 24 गुरु फॉर एक्झाम्पल सांगितलेलं आहे. आरतीकडे वळूया. आरती म्हणजे आर्त भावाने केलेली ही गडगडाटी आरती आहे ना, इट इज पार्टिसिपेटरी, ज्याला सामूहिक आरती म्हणतात. एरवी आरती ही आर्त भावाने म्हणलेलं गीत आहे, ते प्रार्थना आहे. ती मी आणि देव ह्याच्यामध्ये कुणीही नसलं पाहिजे, वाद्यसुद्धा नसलं पाहिजे. पुढे पुढे माझा श्वास हीच आरती बनते. आणि ज्यावेळेला मी पूर्णपणे मौन होतो त्यावेळेला प्रार्थना देव करायला लागतो की आता मला तुझी प्रार्थना पोचली, आता माझी प्रार्थना ऐक. आणि मला हृदयातच त्याचा प्रत्यय येतो, ज्याला आपण म्हणतो अंतस्फूर्ती किंवा अंतःप्रेरणा. आतूनच मला देवाचा कौल मिळालेला आहे, चला आपण लागूया घराच्या कामाला. होतं ते. आरती शब्दातच असली पाहिजे असं नाही, पण ही जी आरती आहे नाथांची ती अप्रतिम आरती आहे. एक तर लक्षात ठेवा, नाथांच्या जीवनात 4 देवांचे प्रवाह आहेत. पहिला म्हणजे काय, विठ्ठल, की भानुदास त्यांचे पणजे की ज्यांनी विजयनगरहून आणला, कानडाऊ विठ्ठलू डोक्यावर नाचवत आणला, ते पणजे नाथांचे. मग त्यांच्या घरात विठ्ठल भक्ती तर आहेच, वारी वगैरे सगळं आहे, एक भाग. दुसरं म्हणजे कृष्ण, कारण त्यांनी भागवत निवडला की हे करायला. आणि त्यांनी अक्षरशः तुम्हाला सांगतो की कृष्णावर त्यांनी भागवतात जे सांगितलेलं आहे, त्यांनी स्कंद 10वा निवडलेला नाही आहे, पण त्यांनी त्याचं जे वर्णन केलेलं आहे ते अप्रतिम वर्णन आहे. कृष्णाच्या जीवनापासून काय शिकायचं त्यातलं अध्यात्म म्हणून त्यांनी 11वा स्कंद निवडलेला आहे. राम, भावार्थ रामायण केवढा ग्रंथ आहे हो. म्हणून त्यांनी कृष्ण त्यांचं आहे, आणि दत्त त्यांना गुरूंनी दिलेलं दत्त, वंश परंपरे आलेलं विठ्ठल, कृष्णाचं चरित्र आवडतं भागवत, आणि रामाचं मोठं लिहिलं रामायण, भावार्थ रामायण वाचण्यासारखं आहे. एकनाथांचं खूप मोठं लिहिलेलं आहे. हे 4 देव त्यांनी आपल्या उपासनेत आणले होते. आणि दत्त मला गुरूंनी दिलेलं आहे. जनार्दन स्वामी हे दत्ताचे अवतार मानले जातात. आणि ते काय करत होते, एका किल्ल्याचं रक्षण करत होते, मुसलमान सरदाराच्या हाताखाली नोकरी करत होते, हे लक्षात ठेवा. पण उन्मनी अवस्था काय ती माझ्या गुरूंनी मला शिकवली, आणि ती आरती आहे. जागेपणी सुरू होते आणि ध्यानात ही आरती संपते. पहिल्यांदा दत्त हा तो दत्त असतो, आणि नंतर हा तू दत्त बनतो, आणि नंतर मीच दत्त बनतो. तो हा थर्ड पर्सन आहे, तू हा सेकंड म्हणजे द्वितीय पुरुष आहे, हा तृतीय पुरुष आहे, आणि मी हा प्रथम पुरुष आहे. आरतीचे हे वैशिष्ट्य लक्षात घेऊया. जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता, त्याच्यात 3दा जय आलेला आहे, त्रिवार जय जयकार केलेला आहे दत्ताचा. आणि श्री म्हणल्यानंतर दत्ताची सगळी शक्ती, सगळं वैभव या श्री शब्दात येतं. पुढे आरती ओवाळीता, आपण आरती ओवाळतो, हरली भवचिंता. आरती ओवाळतानाच मनात चिंता चालू असतात. हे पोरगं काय अभ्यास करत नाही, परीक्षा 4 आरती ओवाळीता, हरली भवचिंता. फक्त ओवाळणं उरतो, फक्त ओवाळणं शारीरिक क्रिया. भवचिंता हरली नाही तर ती आरती ओवाळलीच गेलेली नाही, आरती आर्तपणे म्हणलेलीच नाही आहे, हे लक्षात ठेवा. पुढे बघूया. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. आपण त्रिगुणात्मक त्रयमूर्ती हे सांगितलं. त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राहण्याच्यात कितीदा 4दा त्रि आलेलं आहे हो. त्रिगुणात्मक त्रि, त्रैमूर्ती त्रि, त्रिगुणी अवतार त्रि, आणि त्रैलोक्य त्रि. अत्री, अत्रींचा मुलगा आहे ना तो. अत्री म्हणजे त्रिगुणांच्या पलीकडे, 3 अवस्थांच्या पलीकडे, 3 काळांच्या पलीकडे. या 4थ्या अवस्थेत जे अत्री ऋषी होते त्या अवस्थेतच, आणि अनसूया पूर्णपणे असूया गेलेली होती, अशाच आई वडिलांच्या पोटी दत्तात्रेय जन्मतात. आपल्याला राम आपल्या पोटी झालेला पाहिजे तर आपण दशरथ कौसल्या नको का व्हायला, कृष्ण जन्मायला पाहिजे तर वसुदेव देवकी नको का व्हायला, आणि दत्त जर आपल्या पोटी जन्मायचा असेल तर आपल्याला अत्री अनसूया झालं पाहिजे. पुढे काय ते बघूया. त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्दे न ये अनुमाना. हे वेदांताचं वाक्य आहे.
न इति न इति, या हे ब्रह्म आहे का, न इति, हे ब्रह्म आहे का, न इति, याच्या आत कॉपर वायर आहे का, न इति, त्याच्या आत विद्युत आहे प्रवाह. आता गप्प बसला, कारण ती विद्युत शक्ती ते ब्रह्म असू शकेल, कारण ती दिसत नाही आहे, तिला रंग रूप वास काही नाही आहे, पण ती कार्य केवढं करून राहते, ब्रह्म चैतन्य आहे ते. मग तो थांबला. म्हणून नेती 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 म्हणत जिथे थांबतो त्याच्या पलीकडे परब्रह्माचा प्रांत सुरू होतो. रामकृष्णांनी अप्रतिम उदाहरण दिलेलं आहे. एक गरीब मित्र आहे, त्याचा श्रीमंत मित्र आहे, त्यांनी सांगितलं की तू माझा इतका परममित्र आहे, केव्हाही तुला कसलीही गरज लागली तेव्हा कोणत्याही काळी दिवसाच्या माझ्याकडे तू ये. दुपारची वेळ, रणरणतं ऊन आहे आणि ह्याला अचानक पैशाची गरज आलेली आहे. याला या मित्राची आठवण येते. पहिल्यांदा तो हवालदार त्याला सांगतो, म्हणजे रखवालदार, तो म्हणतो की मालक झोपलेले आहेत, आत्ता जायचं नाही, पण तुम्ही ना ते हो, मग तुम्हाला जायला हरकत नाही. आता हा आत आलेला आहे, घरात प्रवेश केल्यानंतर अंधार, कारण उन्हातून आलेला आहे, त्याला काहीच दिसत नाही आहे. म्हणजे नंतर या खोलीत मालक झोपलेले आहेत, मग आता त्याला दिसत नाहीच आहे, खोलीत तर ठार अंधार आहे, मालक झोपलेला आहे. हा दाराला हात लावतो, म्हणतो हा असेल का माझा मित्र, न येते. नंतर दार उघडून हे आहे का, नाही, न येते. नंतर भिंतीला हात लावतो, हा माझा मित्र असेल का, न येते. पुढे जातो, खिडकी लागते, हा आहे का माझा मित्र, न येते. पुढे जातो, कपाट लागतो, न येते. सगळी फेरी मारल्यानंतर म्हणतो आता खाली बसावं, कारण सगळं उभ्याने झालं. सगळं बसल्यानंतर हा माझा मित्र असेल का, जमीन नाही, हा माझा मित्र, स्टूल नाही, हा माझा मित्र नाही, कॉट लागते, हा माझा मित्र नाही, कॉटवरचा बेड लागतो, बेड, हा माझा मित्र नाही. आणि नंतर हा माझा मित्र, न इति नेती 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 करता 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 त्याला तो भेटला. पण तरीसुद्धा त्याला दिसला म्हणून तो ब्रह्म नाही आहे, पण असा ब्रह्माचा शोध घ्यायचा असतो. हे नेती नेती काय करता तुम्ही, तो तुमचा मिळालेला मित्र हा सुद्धा नेतीच आहे की, तो काय ब्रह्म आहे का. नेती नेतीचा प्रवास संपणारच नाही. नेती नेती शब्दे न ये अनुमाना, तुम्हाला त्याचा इन्फरन्स किंवा तर्कच करता येणार नाही आहे. त्याच्यापेक्षा आमची भक्ती बरी म्हणतात, याच्यात विष्णू आहे का, इति, याच्यात विष्णू आहे का, इति, याच्यात विष्णू आहे का, इति इति इति, सगळीकडे इति इति म्हणजे भक्ती, आणि नेती नेती म्हणजे ज्ञान. ज्ञान मुठभर लोकांसाठी सोडून द्या. आपण सामान्य माणसं आहोत, आपण प्रापंचिक गृहस्थ आहोत, आपल्याला भक्तीच पाहिजे. इति म्हणजे प्रत्येकात, तव्यात आहे, लाकडात आहे, आगीत आहे, चुलीत आहे, पिठात आहे, भाकरीत आहे, भुकेत सुद्धा तो आहे, लक्षात ठेवा. नाही कुठे. हे विष्णू सहस्रनाम आहे ना. तसं तुम्हाला सांगतो की इथे सगळीकडे नेती नेती शब्दे न ये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना. या दोन्ही ओळीत न ये नकार आहे. की तुम्हाला काय वाटतं, भक्ताला माझा दत्त दिसेल, योग्यांना दिसेलच असं नाही आहे. विष्णूने सांगितलं आहे ना, गीतेत सांगितलं आहे भगवंतानी की नारदा, तो प्रसंग दुसरा आहे गोष्टीचा, पण तो सांगतो गीतेत, मी कुठे असणार आहे नक्की. योग्यांच्या हृदयात ते समाधी अवस्थेत असतात तोपर्यंत मी आहे. सूर्य जोपर्यंत दिसतो अस्ताला गेला की मी सूर्य, माझ्यातला देव तुला सूर्यातला देव तुला दिसणार नाही आहे. वैकुंठात तू गेलास नारदा, मी असेनच असं नाही. इकडे अर्जुनाला तेच म्हणतो, माझा मी असतो कुठे. एक तर ईश्वर सर्व भूतानां हृदय अर्जुन तिष्ठती, सर्व भूतांच्या म्हणजे निर्माण झालेलं धुळीच्या कणाचं सुद्धा आत जे न्यूक्लियस आहे, एक केंद्र आहे. न्यूक्लियस अणूला सुद्धा आहे, लक्षात ठेवा. न्यूक्लियस पेशींना सुद्धा आहे, सेल्स आपण म्हणतो, त्याच्यात मी आहे. आणखीन आत जा, त्याच्यात मी आहे. आणखीन आत जा, त्याच्यात मी आहे. हा माझा नेहमीचा पत्ता आहे, हृदय. सगळ्या भूतमात्रांचं हृदय ते माझं निवासस्थान आहे. आणि सोपं तुला सांगू का, मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. जिथे माझे भक्त नाम घेत असतात, कीर्तन करत असतात, गायन भजन करत असतात, तिथे मी तिष्ठत उभा असतो. किती? 28 युग. कुठे? विटेवर. कसा? कमरेवर हात घेऊन. हा काय सुंदर आहे सांगावर. माझ्या आणि पंढरपूरचं गायन संपतच नाही ना. सतत धर्मशाळेतून वारकरी जात असतात, विठ्ठल विठ्ठल, आणि पांडुरंग पांडुरंग म्हणत आत लोक येत असतात. हे 24/7 हे पंढरपूरचं वैभव आहे. विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी. पंढरीचं वैभव म्हणजे विठोबाचे दागिने, विठोबाचे मुकुट वगैरे नाही आहे, नाम हे त्याचं वैभव आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे, त्रिगुणी अवतार त्रैलोक्यरणा नेती नाही सबाह्य आता बला आता सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त. आता तो दत्त नेती नेती समजणार नाही, त्रैलोक्य त्याचा तो राणा. आता तू
तू एक दत्त. सबाह्य अभ्यंतरी तू एकटा आहे. सबाह्य अभ्यंतरी म्हणजे आत आणि बाहेर, म्हणजे उरलं काय हो. माझ्या आत माझे शरीराचा आत आहे आणि बाहेर सगळं विश्वैक्य हो. सहनाववतो सहनव भुनकतो म्हणताना मी अँड द रेस्ट ऑफ द वर्ल्ड, रेस्ट ऑफ द युनिवर्स. विश्व आहे सगळं, त्याच्यात द्वैत आहे आणि त्याच्यात संवाद आला ना की मी शांत झालो. म्हणून ते सहनाववतो. नऊ म्हणजे आपण दोघं जण. म्हणजे आत्ता मी बोलताना अरे नीट चाल रे, नाही तुम्हाला ओरडून बोलावं लागेल. सहनऊ भुनकतो किंवा सहनाववतो किंवा सहवीर्यम करवावहे तेजस्विनावधितमस्तु. तू आणि मी, नवरा तू बायको मी, नंतर नवरा बायको आणि मुलं, बरोबर. नंतर आपलं कुटुंब आणि शेजारचं कुटुंब, नंतर हे कुटुंब आणि गाव. असं करत करत द्वैताचा बाजार आहे हा सगळा. आणि या द्वैतात अद्वैत आणायचं ते शेवटी सांगितलेलं आहे. मी तूपणाची झाली बोळवणं. हे बोळवण झाली, मी तू पण उरलंच नाही. मग उरलं काय, तो दत्त उरला. मग त्याचं ध्यान मला लागलं, हे लक्षात ठेवा. पुढचं काय की नेतीन हा असबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, एकच आहे, बाकी काही नाही. अभाग्यासी कैची कळेल हे मात्र. ज्ञानानं कळणार नाही आहे. सगळीकडे जिकडे तिकडे सद्गुरू भरला. आपण म्हणतो भजन कुणाचे कुठे करू, पूजन कुणाचे कुठे करू, दर्शन कुणाचे कुठे घेऊ, जिकडे तिकडे सद्गुरू भरला. मग सोपं आहे की कुणाचे कुठे काय, कुणाचेही दर्शन घे, त्यात सद्गुरू आहे. कुठेही पहा तिथे सद्गुरू आहे. पण सतत हभप आपण सांगणार आहोत. शेवटचा विचार दभप बनलं पाहिजे. दत्त भक्ती परायण. परायण म्हणजे फेस टू फेस, ओरिएंटेड. हा परायण शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात येत नाही. आपण पारायण करतो पण नारायणाला परायण होत नाही. नारायणाला परायण नाही आणि पारायण करतो, याला काहीच अर्थ नाही हो. परायण म्हणजे फेस टू फेस. कसं शक्य आहे. अरे विठ्ठल किंवा आपले दत्तात्रेय सांगतात मी तुझी सोय केली रे. अरे मी सगळ्यात आहे. तू म्हणतो वाचताना कसं मी तुझं दर्शन घेऊ. अरे पुस्तकात दर्शन घे ना, या पुस्तकात अक्षरात दर्शन घे ना, आणि अक्षराचा जो अर्थ आहे ना त्या अर्थात घे ना माझं दर्शन. उरलं काय सांगा बरं. सगळीकडे बघशील तिकडे मी आहे, बघशील तिकडे माझं दर्शन आहे. तुला जाणीव नाही आहे मी आहे याची, हा तुझा प्रॉब्लेम आहे, माझं नाही आहे. मी सगळीकडे आहे. म्हणून सांगितलं सबाह्य अभ्यंतरी, आत आणि बाहेर तू एक दत्त. अभाग्यासी कैची कळेलही मात्र. पराही परतली. काय अनुभव आहे लक्षात ठेवा. वाणीच्या ज्या 4 पातळी आहेत ना, आत्ता बोलतोय ती वैखरी आहे, इथे मध्यम आहे, इकडे पश्यंती आहे आणि नाभीत परा आहे. आपल्या प्रत्येक शब्दाचा उगम नाभीतून होतो. आपल्याला हा केव्हा कळतो, बेंबीच्या देठापासून काय ओरडताय आपण जे म्हणतो ना, हा बेंबीचा देठ आहे. तो बेंबीचा देठ, त्याच्यातून ते कमळ, त्याच्यावर ब्रह्मदेव, हे फार सुंदर चित्र आहे. आपल्या रूपकं जर बघितली ही चित्र, तो एक विषय आहे स्वतंत्र चिंतनाचा. पण नाभी तिथे सुरू होतो. कुठलाही शब्द बघा, इथे तुम्ही जर बोट लावलं तर इथे आपल्याला जाणवतं ही परावाणी आहे, ही वैखरी वाणी आहे. त्याला उच्चारण म्हणतात. ही इथली वाणी आहे ना ती कंपन, व्हायब्रेट होतात. काय, व्होकल कॉर्ड्स. ही जी आहे ना स्पंदन म्हणतात वाणी, आणि ही आहे ती स्फुरण वाणी, स्फुरणात्मक. आणि आपण आपल्या जीवनातली स्फुरण गमावून बसलेलो आहोत. बाहेरून असॉल्ट्स ऑन सेन्सेस फ्रॉम आउटसाइड. कानाला सतत मोबाईल, समोर सतत लॅपटॉप, इकडे सतत आपण केव्हा आतून फुलणार आहोत सांगा बरं. एज्युकेशन इज अनफोल्डमेंट, नॉट बंबार्डमेंट. शिक्षक बाहेरून बंबार्ड करतात. केमिस्ट्रीचा बॉम्ब टाकतो तो शिक्षक निघून, फिजिक्सचा बॉम्ब टाकतो. हे बंबार्डमेंट फ्रॉम आउटसाइड इज नॉट इट इज अनफोल्डमेंट. कळी आतून उमलते ना. मी आतून केव्हा उमलणार आहे. आतून उमलण्यासाठी जरा शांत बसलं पाहिजे, जरा माझ्याशी फेस टू फेस विथ मायसेल्फ. हे परायण आहे आत्ता सांगितलेलं. म्हणून लक्षात ठेवा, अभाग्यासी कैसे, आपण अभागी आहोत. हे सगळं आपल्याला मिळालेलं आहे, पण आपण विसरून गेलेलो आहे. आपल्याला जाणीव नाही आहे. आपण आत्मकेंद्री झालेलो आहोत. सेल्फिश या अंतराने सेल्फ सेंटर्ड झालेलो आहोत. लक्षात ठेवा, सेल्फी झालेलो आहोत सध्या. बघायचं असेल तर सेल्फी म्हणजे सगळा फोकस ऑन एक्सटर्नल सेल्फ, त्याला सेल्फी म्हणायचं. सेल्फिश बरा, पण सेल्फी वाईट. सेल्फी 4 घेतल्यात रोज आणि त्यातल्या 3 पाठवल्यात तर मेंटल डिरेंजमेंटला सुरुवात होते. हा सर्वे एक लक्षात ठेवा.
तुम्ही 10 सेल्फी घेतलात ना तर तुम्ही बिघडायलाच लागलात. आतून तुमची अरेंजमेंट आहे ना ती डिरेंजमेंट व्हायलाच लागली आहे. आणि ते जर पाठवल्यात तर आणखीन डिरेंजमेंट विल बी ॲक्सिलरेटेड. मी माझ्या मनचं सांगत नाही आहे, संशोधन सांगतो आहे तुम्हाला. तेव्हा सावध राहूया आपण. फोकस ऑन सेल्फ. बोलताना फक्त आपल्याबद्दल, सांगताना फक्त आपल्याबद्दल, करायचं ते फक्त आपल्यासाठी, भोगायचं ते सगळं आपण हा दुर्योधन आहे. तुम्हाला सांगितलं आय एम सेंटर ऑफ द युनिवर्स. सेंटर ऑफ द युनिवर्स कोणी नाही आहे. युनिवर्समधला प्रत्येक पार्टिकल इज सेंटर ऑफ द युनिवर्स. विवेकानंदांचं वाक्य आहे. काय सुंदर त्यांनी सांगितलं. आणि म्हणून तो ऑडियन्स हिप्नोटाईज होत होता. ते म्हणाले अनंत म्हणजे इन्फिनिटी की नाही, बरोबर. मग इन्फिनिटी रेडियस म्हणजे इन्फिनिटी झाली. त्याचा आपण म्हणतो ना की व्यास आपण म्हणतो तो इन्फिनिटी झाला. त्याचा सर्कम्फरन्स इन्फिनाईट झाला. सगळंच अनंत आहे की हो. म्हणजे अनंताच्या वर्तुळाचा केंद्र कुठे असेल. मी का नाही म्हणायचं सांगा बरं. विचार करा आज रात्री. उद्या दत्त जयंती आहे की अनंत जर वर्तुळ आहे तर त्या अनंत वर्तुळाचा बिंदू आपल्यापैकी प्रत्येकात असला पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकात अनंत होण्याचं क्षमता किंवा सामर्थ्य आहे. विचार करूया. आपण हेच विचारच करत नाही, बाकी सगळं सांगतो. आणि फक्त म्हणायचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणल्यानंतर फुल स्टॉप. चिंतन आहे हो मध्ये. इकडे अवधूत आहे, इकडे गुरुदेव दत्त आहे, मध्ये चिंतन आहे ना जे आपण 4 दिवस करतोय ते. हे महत्त्वाचं आहे. मग मंदिरात गेलात तरी चालेल, गेला नाहीत तरी चालेल. पाळणा हलवलात तरी चालेल, उद्या हलवला नाहीत तरी चालेल. अरे हृदयाच्या पाळण्यात दत्ताचा जन्म म्हणजे मंत्राचा जन्म आहे. आणि श्वासांच्या दोरीने आपण हलवत राहूया. आणि काय सांगायचं आहे शेवटी हे बघूया. अभाग्यासी कैची कळेली मात्र पराही परतली. म्हणजे वाणी परतली म्हणजे मौन झालं हो. मग तुम्ही काय मागणार आहेत देवाकडे. हेतू काय सांगणार आहे. देवा हे मी प्रार्थना करतोय, हे मी आरती करतोय. शब्दच उरलेले नाही आहेत. मौन झालंय, मूक झालंय. बघा मग पुढे जन्ममरणाचाही पुरलासे अंत. जन्ममरण संपलं म्हणजेच मी मुक्त झालो. आता शेवटचं दत्त येऊन या उभा ठाकला. आज दत्त येऊन कुठे. आता दत्त येऊन उभा राहायला आपण म्हणतो ना, अहो खरंच तुम्हाला सांगतो भिकाऱ्याच्या वेशात साईबाबा येतात म्हणून आपण चरित्रात वाचतो. पण आपलं चरित्राचं पारायण संपल्यानंतर दारात जर वाढ गे आल्यानंतर आपण त्याला तुसडेपणाने हाकलून देतो. कारण आपल्याला इतका आत्मविश्वास आहे की माझ्या दारात साईबाबा येणारच नाहीत. कोर्टाच्या पेपरवर लिहून देतो. हा कसला आत्मविश्वास आहे. अहो भयंकर गोष्ट आहे ही. अगं असेल का कोणतरी वाढ त्याला. नैवेद्य नंतर दाखवूया पण वाढ त्यांना तो जाईल. का नाही वाटत मला असं. त्या भिकाऱ्यात जर गजानन महाराज बघा प्रत्येकजण मेल्यानंतर निरनिराळ्या वेशात आलेले आहेत. हा शेवटचा अध्याय असतो ना चरित्राचा. विचार करूया. आणि म्हणून दत्त येऊन या उभा ठाकला. सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. दत्त उभा राहिला, त्यांना मी नमस्कार केला. आणि आता दत्त उभा राहणं आहे ना म्हणजे असा तो दत्त नाही आहे. त्याचा दत्ताचा अनुभव आला मला. असा दत्त एकाने सांगितलं होतं. घडलेला प्रसंग तुम्हाला सांगतो. 21 माझी गुरुचरित्राची पारायण झाली, संपली. नैवेद्य दाखवला, आरती केली आणि माझ्यासमोर साक्षात दत्त दरबार उभा राहिला. ते दत्त, त्याच्यामागे ती गाय, ती बाजूची 4 कुत्री, दत्तांचे 3 शिरं, 6 हात. प्रत्यक्ष दत्त दिसले. त्यांनी सांगितलं. मी म्हटलं मी तुम्हाला डाऊट करत नाही आहे, पण मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. समजा रात्री 7 वाजून किंवा संध्याकाळी 7:58 आणि 21 सेकंदांनी तुम्हाला दत्ताचं दर्शन झालं. 22व्या सेकंदाला तुमच्यात काय बदल झाला होता आणि तो बदल आत्तापर्यंत काय उरला. त्यांनी उत्तर देण्याच्या आधी स्वयंपाकघरातून उत्तर आलं काही नाही. काही बदल झालेला नाही आहे. तसेच रागवतात, तसेच ओरडतात, तसेच विसरतात. हे गंमत बघा. आणि म्हणे दत्ताचं दर्शन झालं. दत्ताचं दर्शन हा भास आहे. आधी भास आहे, नंतर भाव आहे, नंतर भान आहे आणि नंतर बोध आहे. बोध झाला पाहिजे. बोध झाला किंवा ज्ञान म्हणजे सेटल झालं, ते स्थिर झालं, क्रिस्टलाइज झालं आपण म्हणतो ना. पहिल्यांदा भास आहे हो. भास इज इल्युजन. त्याच्यानंतर भाव निर्माण झाला. भावातून भान म्हणजे अवेअरनेस. माझ्या बाजूला दत्त असतो, माझ्यातून आता दत्त व्यक्त होतो आहे, आपल्याला कळलं पाहिजे. आणि नंतर बोध झाल्यानंतर आपण दत्त बनतो. हे शेवटचं कडवं आहे की दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. ध्यान लागले, ध्यान लावायचं नाही आहे. लोक विचारतात ध्यान कसं लावायचं. अरे सगळं जे करतोस ते थांबलं ना म्हणजे ध्यान आपोआप लागेल. ध्यान लागण्यासाठी काही करायचं नसतं. महाराजांना प्रश्न विचारला काय केलं म्हणजे ध्यान लागेल. मी सगळं करून बघितलं. तुम्ही सांगितलात आंघोळ कर केली, जेवण कर केलं, लग्न कर केलं,
ध्यान कसं लावू, काय करू ध्यान लावण्यासाठी? महाराज म्हणाले, हे सगळं करणं थांबव, ध्यान आपोआप लागेल. ध्यान लागलं पाहिजे, ध्यान लावायचं नसतं. दत्त दत्तैसे लागले ध्यान, लागलंय ते ध्यान. हरपले मन झाले उन्मन. मन हरपून उन्मन हा अनुभवाचा विषय, हा शब्दांचा विषय नाही. त्याच्यावर बोलून तसा उपयोग नाही. मनाचं उन्मन झालं म्हणजे हे सगळे दिसत आहेत आपल्याला, ते आहेत अक्कलकोटचे स्वामी. काय शिव्या द्यायचे, त्यांची जी बखर आहे, त्यांचे सगळे शब्द जसेच्या तसे दिलेले. आपल्याला वाटेल किती अश्लील बोलत आहेत, पण त्यांची अवस्था ही अवधूत अवस्था असते, कधीकधी पिशाच्य अवस्था असते. या निरनिराळ्या अवस्थांचे भागवतात वर्णन केलेले आहे. उन्मनी अवस्था असते, ती मुक्त अवस्था असते, आणि सगळ्यात चांगला शब्द आपण बोलतोय तो अवधूत अवस्था असते. त्यांचं प्रत्येक शब्द धुवून बाहेर आलेला असतो, तो पवित्र झालेला असतो. तुला त्याचा अर्थ कळला पाहिजे. एकच प्रसंग फक्त सांगतो. साईबाबांनी एकदा त्यांच्या 3 भक्तांना बोलवलं. एक त्यातले दाभोळकर होते, एक आपले दासगणू महाराज होते, आणि एक ते दिवेकर का चांदोरकर कोणतरी होते. त्यांना तिघांना सांगितलं, यांना सांगितलं की तू स्वयंपाक कर, त्याला तू पानं मांड, आणि त्यांना सांगितलं की तू उष्टी काढ. याला पानं मांड, याला उष्टी काढ आणि स्वयंपाक कर. हे तिघजण म्हणले. साईबाबा म्हणाले, जा, काय आपल्याला उद्या कुठला भंडारा वगैरे आहे की काय, गावाला जेवण घालायचं की काय करायचं आहे? विचार केला रात्रभर, मग एकदम म्हणाले, अरे रांड म्हणजे माझं चरित्र लिही. दाभोळकर चरित्र लिहायला लागले. आणि पानं मांड म्हणजे पुस्तकाची पानं असतात ना, ते चरित्र छाप. आणि यांना सांगितलं की चरित्र वाच आणि उष्ट काढ. म्हणजे ते सांगायला लागलो का ना, तुझ्या तोंडातून ते चरित्र बाहेर आलं की ते उष्टतून बाहेर आलं. ते पानं आहेत ना, त्या पानावरचं उष्ट काढतो. आणि मग या साईबाबांच्या मंदिरात जे वैभव दिसतं ना, ते या प्रसंगानंतरचं वैभव आहे. दाभोळकरांनी चरित्र लिहिलं, त्या चांदोरकर का त्यांनी त्या छापलं, आणि दासगणू महाराजांनी भारतभर हिंदी मराठीत अक्षरशः असंख्य कीर्तनं केली साईबाबांवर आणि गजानन महाराजांवर. आज या 2 केंद्रांचं वैभव आहे ना, या अशा शक्तीनं असतं. शक्तिपात साईबाबांनी आपली शक्ती त्यांना दिली, आणि त्यांच्याकडून आपलं कार्य, आपण देहात नसलो तरी कार्य चालू राहील, या पद्धतीने करून घेतलं. म्हणून हरपले मन झाले उन्मन, ती अशी उन्मनी अवस्था आहे. आणि त्याच्यात बोललेला शब्द तुम्हाला साटम महाराजांचं सांगितलं होतं ना, की साटम महाराज म्हणजे आपण आंबोलीला जातो त्याच्या आधी दाणोली लागतात, तिथे खरंच गाडी थांबवा. आणि त्यांचा इतका सुंदर पुतळे अगदी बसल्यासारखे वाटतात. साधे महाराज आहेत, त्यांचंसुद्धा चरित्र आहे. तर त्याचा भक्त एक, त्याचा दुसरा मित्र मुंबईला, सगळ्या प्रकारचे व्यवसाय केले. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. साटम महाराजांना जाऊनही काही वर्ष झाली, अयशस्वी झाला. त्यांनी आत्महत्या करायचं ठरवलं, पण आपला जीवश्च कंठस्थ मित्र आहे ना, त्याला सांगूया की मी जीव देणार आहे म्हणून सांगायला आला. तो म्हणला अवश्य जीव दे, पण त्याच्यापूर्वी मी आता निघालोय माझ्या महाराजांच्याकडे, माझ्याबरोबर ये ना. ते महाराजन देव बी मला काही सांगू नको, सांग, मी पूर्णपणे नास्तिक आहे, माझे प्रयत्न फसलेले आहेत, मी माझं जीवन संपवतो. असं त्याचं गणित होतं, त्याचं लॉजिक आहे हे. तो म्हणतो पण संपवायचं तर माझ्याबरोबर ये. तो घाट आहे तिथे सगळा, आंबोली घाट, तिथे कुठल्या कड्यावरून उडी टाकायची मी सांगतो ना तुला. आत्महत्या कर ना तिकडे, इकडे कशाला करूया, मुंबईहून फक्त तिथे जाऊया काही तास. हे जायला लागले. त्यांच्या बाजूला कोळसे होते, काहीतरी धुनी वगैरे पेटवायचे वगैरे असतील, ऊद वगैरे घालायचे असतील. तर त्यांनी ह्यांच्या मित्राच्या अंगावर कोळसे फेकले आणि जा जगाचे दात घासत बस. अपमान झाला. तो म्हणतो आधी मी येत नव्हतो गुरुकडे, हे काय कोळसे मग हे स्वागत करतात का असं, आणि जगाचे दात, मी काय एवढा, मी मरायला आलेलो आहे पण मी लोकांचे असे सेवा करायला आलेलो नाही. तो म्हणतो ते कोळसे त्यांनी उचलले, त्यांच्या भक्तांनी नमस्कार केला. हा काही पुढे आला नाही मित्र. मुंबईला म्हणाला तर मुंबईला जाऊया, विचार करूया. म्हणजे जगाचे दात घासत बस, म्हणजे दात घासण्याचा कुठला तरी पदार्थ. मग म्हणाले ठीक आहे की कोळशाची पावडर करूया, त्यात थोडं मीठ घालूया, थोडा कापूर घालूया, माकड छाप दंतमंजन. अहो जग जिंकलं की हो त्यांनी. एकेकाळी बोटीतून एक्सपोर्ट होतं की अहो परत त्याचं सगळं वैभव परत आलं. जात दात घास. अर्थ कळला पाहिजे आपल्याला, ग्रंथांचा अर्थ कळला पाहिजे, गुरूंच्या शब्दांचा अर्थ कळला पाहिजे. मग आणि जीवनात त्याप्रमाणे श्रद्धेनं निष्ठेनं वागलं पाहिजे. शेवटची ओळ आहे, मी तूपणाची हरपले मन झाले मन, मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. इथे आरती संपली. आपण आता फक्त 1-2-3 याच्यात सूत्रात उद्या आपण काय संकल्प करणार आहोत. दत्ताचा पाळणा हरवणार आहात, आपल्यापैकी बरेच जण इकडे येणार आहात मला माहीत आहे. पण एक गोष्ट करूया,
अवधूत आहे ना, त्यातलं अव आपण बघितलं, धूत आपण बघितलं. पण आता एकच उपासना करायची, अखंड वर्तमानात राहायचं म्हणजे काय करायचं? अखंड कंटिन्युअस नाही, इटर्नल प्रेझेंट टेन्समध्ये राहायचं आहे. आणि काल आपण बघितलं अखंड वर्तमान म्हणजे दत्तात्रेय, अखंड वर्तमान म्हणजे गुरु. या गुरुला भूतकाळ आणि भविष्यकाळ नाही आहे. हां, मग त्याला सद्गुरू म्हणतात. अनादि अनंत, आधी नाही आहे म्हणून भूतकाळ नाही आहे, अंत नाही आहे म्हणून भविष्यकाळ नाही आहे. त्याला फक्त वर्तमान काळ आहे. आणि या अखंड वर्तमान, ज्याला पॉवर ऑफ प्रेझेंट ऑफ पॉवर ऑफ नाव नावाचं पुस्तक आहे. आणि ते पुस्तक इतकं गाजलं, 28वा वाढदिवस साजरा, त्याला लक्षात आले बापरे आपला वाढदिवस आहे आज. मुंबईच्या एका हॉटेलमध्ये 28 वर्षाच्या आयुष्याचा विचार करताना, त्या जर्मन आहे तो, त्यांनी ते पुस्तक लिहिलं, द पॉवर ऑफ नाव, NOW. बुद्धापासून हेच सांगत आलेले. हाच क्षण, हाच क्षण, ह्यालाच फक्त अस्तित्व आहे. गेला क्षण मेला क्षण आणि येणारा क्षण जन्मलेला क्षण नाही. याच क्षणाला फक्त अस्तित्व आहे. आणि कायम अस्तित्व गुरुला आहे. कायम अस्तित्व म्हणजे सत्य, कायम अस्तित्व म्हणजे धर्म, कायम अस्तित्व म्हणजे समाधान, कायम अस्तित्व म्हणजे आनंद, कायम अस्तित्व म्हणजे सच्चिदानंद. कायम अस्तित्व आहे. आपल्याला कधी असती कधी नासती. आता झोपलो की नासते. घरात आहेत का? असते. नाहीत का? नासते. आपण कधी असते आणि कधी नासती असतो. कायम आपल्या आयुष्यात काय असतं तर श्वास. श्वास म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट फॉर अस. झोपेत श्वास चालू आहे, कोमा असताना श्वास चालू आहे, ॲनास्थेशिया दिल्यानंतर श्वास चालू आहे. तो श्वास चालू ठेवण्यासाठी तर डॉक्टर खटपट करत असतात. श्वास चालू आहे, तो प्रेझेंट आहे माझा. मग तो पकडता आला पाहिजे. तो कसा पकडायचा? श्वासाची जाणीव झाली पाहिजे. आपल्याला श्वासाची जाणीव, ट्रॅफिक जॅममध्ये कोणला ना श्वास घे, अरे काय श्वास घ्यायला त्रास होतोय, नाही एरवी श्वास घेतो हे कळतच नाही आपल्याला. इतकी नॅचरल, सहज, नैसर्गिक अशी प्रोसेस, प्रक्रिया आहे श्वास. श्वास ही कृतीसुद्धा नाही आहे, प्रक्रिया आहे. श्वास एक कर्म नाही आहे, क्रिया आहे. इतकी सहज आहे ती. मग त्याच्यावर जर मी नाम आरूढ केलं, मग अशी योगारूढ म्हणलं, माझा प्रत्येक श्वास हा नामारूढ झाला. नामावर जर आरूढ झाला, नाम त्याच्यावर श्वास, तर मी दत्तात्रेयाचा भक्त झालोच. जिकडे जाईन तिकडे दत्त आहे. दत्त दत्ताईचे लागले ध्यान कशाला? दत्ताचं दर्शन सगळीकडे मला होत राहील. श्वास सांभाळूया, श्वासाकडे लक्ष देऊया. आणि फक्त मी एकच तंत्र सांगतो. आपल्यापैकी अनेक जण माझ्यापेक्षा जास्त योग ध्यान वगैरे करणारे आहेत, याची मला जाणीव आहे. पण ज्या मी विद्यार्थ्यांना शिकवतो, आपण सगळेजण विद्यार्थी आहात, मी धरून, म्हणून तुम्हाला सांगतो, श्वास उभा असला पाहिजे आपला, नाभीपासून नाकापर्यंत. पुढे तो वरती कसा चढवायचा तो भाग निराळ, पण नाभीत सुरू झाला, आला आला, नाकातून बाहेर, नाकातून आत, इथे इथे इथे, 4 टप्पे श्वासाचे. झोपलो तरी श्वास नाभीपासून नाकापर्यंत, नाभीपासून नाकापर्यंत, नाभी नाक, हे 2 टप्पे आहेत. असा घेतलात की आपलं आयुष्यच गेलं, आयुष्यातली चैतन्य गेलं. हे जनावरं सगळी हॉरिझॉन्टल आहेत, माणूस फक्त व्हर्टिकल आहे. आणि म्हणून सगळा हत्ती असू दे किंवा तो देवमासा, व्हेल फिश असू दे, हॉरिझॉन्टल ब्रीदिंग आहे सगळ्यांचं. आणि आपण बऱ्याच वेळा असंच घेतो. ह्याला कल्पवृक्ष म्हणलेला आहे. हे कल्पवृक्ष, कामधेनू, चिंतामणी, परीस, काही सगळं आत आहे आपल्या. मनाचे श्लोक वाटतात, त्याच्यात 2 श्लोकात हे रामदासांनी सांगितलेलं आहे. पण आता सांगा, परेपासूनी म्हणजे नाभीपासूनी उठे श्वास, उभा राही श्वास, तोची उभा कल्पवृक्ष, त्याची अमृत फळे सुरस. पॉझिटिव्ह थिंकिंगच येणार आहे आपल्या मनात. श्वास आडवा झाला की आपण आडवे झालो. भीष्माचार्य आडवे झाले तरी उभे होते, कारण त्या अवस्थेत त्यांनी युधिष्ठिराच्या शेकडो प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत कृष्णाच्या समोर. आणि शांती पर्व आणि अनुशासन पर्व, महाभारतातली मोठी पर्व, भीष्माचार्यांनी शरपंजरी असताना उत्तरं दिलेली आहेत. आणि विष्णू सहस्रनाम हे भीष्माचार्यांनी या अवस्थेत रचलेलं आहे. शेवटच्या अवस्थेपर्यंत उत्तरायण लागलं का, चला आता मी निघालो. इच्छा मरणी येते, काय तेज आहे. आडवे पडले तरी उभ्या श्वास चालू आहे, आडवे पडले तरी उभं चिंतन आहे, तो उभा आहे. आणि श्वास घ्यायला वेळ लागतो ना, हा शेवटचं मी तुम्हाला सांगतोय, श्वास सोडायला जास्त वेळ लागला पाहिजे. घेताना जर 1 2 3 4 श्वास काढा, 1 2 3 4 5 6. आणि श्वास सोडताना म्हणायचं, हे एकटे असताना म्हणा, बाथरूममध्ये म्हणा, बेडरूममध्ये म्हणा, गाडी ड्रायव्हिंग करताना म्हणा, जेव्हा जेव्हा क्यूमध्ये उभे असताना म्हणा. खूप शांत वाटतंय रे दत्ता,
खूप हलकं हलकं वाटतंय रे दत्ता, सगळा ताण बाहेर जातोय रे दत्ता, टवटवीत वाटते रे दत्ता, सकारात्मक वाटते रे दत्ता, चैतन्यमय वाटते रे दत्ता. हे मनातल्या मनात म्हणा. आनंदाची गुरुकिल्ली आहे. 5वीतल्या 1लीतल्या मुलांना जमतंय. निष्पाप असतात, इकडे तिकडे तेवढी मनाने डिस्ट्रॅक्ट होत नाही, इकडे तिकडे बघतात. पण एकदा सांगितलं श्वासाकडे लक्ष, पहिली गोष्ट. दुसरी उभा श्वास. तिसरी श्वास सोडायला जास्त वेळ, आणि श्वास बाहेर सोडताना आतून हलकं झाल्याचा, मोकळं झाल्याचा, मुख्य म्हणजे भयमुक्त, चिंतामुक्त, ताणमुक्त आनंद. म्हणून श्वासे श्वासे दत्त नामस्मरात्मन हा आदेश आहे. तो आदेशाचं आपण पालन करूया. श्वासे श्वासे दत्त नामस्मरात्मन. तुम्ही राम घेत असत, राम नामस्मरात्मन. कुठलं? दैवी नाम स्मरात्मन. आपण दत्तासमोर बोलतोय आणि हा एका मोठ्या ऋषीने दिलेला मंत्र आहे. श्वासे श्वासे दत्त नाम स्मरात्मन. आपण तेवढं करूया. टेक केअर ऑफ आवर ब्रीदिंग, ब्रेथ. एव्हरी ब्रेथ इज प्रेझेंट. अव म्हणजे दौत, दत्तात्रेय. शांत बसूया, डोळे बंद करूया. उद्या श्वासाचा पाळणा लक्षात ठेवा. आडवा पाळणा हलतो त्याला प्रपंच म्हणतात, आणि म्हणून सरकारला सांभाळावं लागतं की थांबा, हलवा, पुन्हा थांबा, नंतर पुन्हा हलवा. हे दर वर्षाला एक मूल नको आहे. लांबवा, हलवा, थांबवा, अशा त्या 3 सूचना होत्या. ज्यावेळेला फॅमिली प्लॅनिंग नावाचा प्रकार होता त्यावेळेला. तसा आपण लांबवा, श्वास लांब घेऊया, थांबवा, जरा थोडासा आपण म्हणतो कुंभक, जरा थोडासा थांबूया, आणि मग शांतपणे श्वास चालू ठेवूया. शांत. शेवटचा श्लोक म्हणायचा आहे आणि शांतीपाठ म्हणायचा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. श्वासाचं तंत्र लक्षात ठेवायचं. हातावर हात सोडून चेहऱ्यावर, डोळ्यांवर सोडूया. सावकाश डोळे उघडून समोरचे दत्तात्रेय आणि बाजूचे दत्तात्रेयांचे अवतार सगळ्यांचं दर्शन घेऊया आणि सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. दत्त जयंतीच्या शुभकामना आणि लवकरच सुरू होणाऱ्या व्यावहारिक नववर्षाच्याही शुभकामना. महाराज महाराज महाराज. शांत.